बाळा खरं खरं सांग, तू कुणाचा आहेस आणि तुला इथं कुणी पाठवलंय? अहो मामा, मी तुमच्या शेजारच्या गल्लीत नवीन राहायला आलोय. मला पप्याचे पप्पा म्हणले होते तू आमच्या घरी यायचं आणि काळू मामाच माझे पप्पा आहेत असं सांगायचं. पण बाळा तू असं खोटं का बोललास? पप्याचे पप्पा मला बोलले तुला बॉबीचा पुडा आणि कुरकुरे देतो, म्हणून मी खोटं बोललो. अहो काळू मामा. पप्पा काय हे, लाज वाटते तुम्हाला बाप म्हणायची? काळू मामाला बदनाम करण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जासाल असं वाटलं नव्हतं मला. अरे पिंट्या, म्हणलं काळू मामाची जरा गंमत कराव म्हणून मुद्दाम केलं होतं मी. तोंड बंद ठेवा. स्वतःच पितळ उघडं पडायला लागल्यावर कसा भोळेपणाचा आव्हानायला लागले. नाही तर काय रे पप्या, बघ ना त्या लहान लेकराला खोटं बोलायला लावलं. आबरू नुकसानीचा दावाच टाकतो आता तुमच्यावरती. अरे काळू चेष्टा केली तुझी. बरं ते जाऊ दे, आज मस्त मटण करू घरी. बया